नमस्कार गावकरी मंडळी, नमस्कार. कृषी मंत्री असून सुद्धा न्याय देण्याची जी भूमिका आहे त्यांची सोयाबीनला आणि कापसाला ते कुठेतरी कमी पडतायत ह्याची सगळ्या जनतामध्ये नाराजगी आहे. आता एवढ्या सबसिडी देतात, लाडकी बहीण स्कीम येते, अशा भरपूर स्कीम येतात, तर का बरं सोयाबीनला 2,000 रुपयाचा सपोर्ट प्राइस भेटत नाही? काल रात्री तर एक माणूस गाडीच्या मागे पळत पळत म्हणाला, आम्ही तेच करणार जे पाटील आम्हाला सांगणार. आता 45 गावांचे जे माझे दौरे झालेत त्याच्यामध्ये लाडकी बहीणबद्दल जे मला लोक सांगतायत तर लोक नाखुश आहेत. संधीची वाट पालपून शरद पवारांची साथ सोडणार नाही ठामपणे सांगाल? बिलकुल गरजच नाही. पुन्हा असं वाटतंय की 2024ला परळीचा बदल हा घडेल? 100% घडेल. नमस्कार. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या आता अवघ्या उंबरठ्यावर येऊन पोचलेल्या आहेत. पुढच्या 8 दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल. इकडे महाविकास आघाडी महायुती यांच्या बैठका सुरू आहेत. पुढच्या 8-10 दिवसामध्ये उमेदवारही जाहीर होतील. पण काही इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी आपली प्रचार यात्रा सुरू सुद्धा केलेली आहे. ते मतदारांपर्यंत पोहोचतायत, मतदारांशी संवाद साधतायत. काही लोकांनी शेतकरी संवाद यात्रा सुद्धा सुरू केलेली आहे. आज आपण परळीमध्ये आहोत, त्यामुळे परळीमध्ये आपण असेच एक इच्छुक उमेदवार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांचं व्हिजन काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचं नाव आहे सुनील भाऊ रत्नाकर गुट्टे. सुनील भाऊ, खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. नमस्कार, वेलकम टू परळी. यस, धन्यवाद. आणि सुनील भाऊ, काय आहे की आम्ही देवाचं दर्शन घेतलं, मी आता म्हणलो तसं, आणि तुमची यात्रा चालू आहे, शेतकरी संवाद यात्रा. येस, दमछाक झाली आहे आमची, कारण तुमच्याबरोबर चालायचं आणि दिवसभर चालायचं ही कमाल आहे. पण मला असं म्हणायचं आहे की 423 किलोमीटरचा हा सगळा टापू तुम्ही पादक्रांत करताय. जवळपास निम्मा आता तुम्ही करत आलात. 83-86 गावं तुम्ही भेटी देणार आहात. जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहात. 29 सप्टेंबरला ही सुरुवात झाली तुमच्या यात्रेची. 7 ऑक्टोबर पर्यंत यात्रा आहे. मला मुद्दामून असं म्हणायचं आहे की ही संवाद यात्रा चालू असताना तुम्हाला एवढा संघर्ष का करावा लागतोय? मी संघर्ष म्हणजे या अर्थाने म्हणतोय, दिवसभर फिरताय, रात्री घरी सुद्धा जात नाही तुम्ही, वस्त्यांवर वाड्यांवर तिथंच जेवताय, तिथंच झोपताय कार्यकर्त्याकडे. असा एवढा शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्हाला भेडसावतोय, काय स्पंदनं जाणवत आहेत तुम्हाला? इथे परळीमध्ये जी परिस्थिती आहे, जो इथे राहतो त्याला ती जाणीव असते. बाहेर मुंबईला, पुण्याला किंवा अजून बाजूच्या जिल्ह्यांना ह्या परिस्थितीची तेवढी जाणीव नाही आहे. जे इथे राहतात, तर जसं तुम्ही इथे आला आहात, तुम्ही कालपासून इथे फिरता आहात, तर तुम्ही इथली परिस्थिती जी डोळ्याने उघड्या डोळ्याने दिसते ती पाहिली असेल. माझं तर इथे जन्मस्थानच आहे, माझी आई इथेच राहते, आमचं घर इथेच आहे आणि ह्याच आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळे नातेवाईक आहेत, सगळ्यांचे लग्न इथेच झालेले आहेत. त्याच्यामुळे मी ह्याच कुटुंबातला आहे. माझं सुरुवातीचं शिक्षणसुद्धा इथे झालेलं आहे. मी इथे आल्यानंतर मला शेती आम्ही पण करतो, पण आम्ही करत असताना आम्हाला तर कधी फायदा झाला नाही. मी सहज एका दिवशी ह्या विषयावर बसलेला असताना मी विचार केला आणि विचार करून काही लोकांशी संवाद साधला. संवाद साधताना मी कम्युनिस्टचे अजय बुरांडे, पुन्हा कालिदास आपेट, आपले शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे नेते आहेत, आणि ह्या सगळ्या लोकांसोबत चर्चा करत असताना ते लोक नेहमीच आंदोलन मोर्चे चालू असतात. मला एक असं वाटलं की ह्यांच्याशी चर्चा करून बघायला पाहिजे की हे लोक हे सगळं करतात, ह्यांना काय अडचणी येतात, काय संबंध आहे, कसा आहे. मला मग तिथून एक कल्पना आली की चला आपण एकत्रित येऊन आपण एक हक्क मोर्चा काढू आणि त्याच्यासाठी मग काम चालू झालं आणि आम्ही 7 दिवसात तो हक्क मोर्चा काढण्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. तर विरोधकांनी पण एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. मला लक्षात आलं की 5 वर्षात अशी प्रेस कॉन्फरन्स विरोधकांनी, म्हणजे स्थानिक जे नेते मंडळी आहे त्यांनी कधीच घेतली नाही. जनतेसमोर ते कधी आलेच नाही, प्रेस मीडिया समोर कधी आले नाही. आणि ती एक दखल काय घेतली आपण शेतकरी हक्क मोर्चाची, लगेच प्रेस कॉन्फरन्स फार उद्धट बोलले. म्हणजे प्रेस कॉन्फरन्स खरं अशी नसते. प्रेस कॉन्फरन्स मधून दादागिरी बाहेर आली आणि आम्हाला अजून शक्ती मिळाली की चला एकत्रित येऊया, म्हणजे कुठेतरी आम्ही राईट पाऊल टाकलाय असं मला त्या प्रेस कॉन्फरन्स दादागिरी जी बाहेर आली ती त्या तुमच्या हक्क मोर्चामध्ये जवळपास 250 ट्रॅक्टर्स तुमच्या एका आवाजावर आले होते. 250 ट्रॅक्टर, 60 बैलगाड्या आणि हजारो शेतकरी होते.
आणि जवळजवळ 3-4 तास परळीमध्ये मोंड्यातून, शाळेसमोर, कॉलेजसमोर, स्टेशनसमोर, बसस्टँडसमोर, पोलीस स्टेशनसमोर, वैद्यनाथ मंदिराच्या पार्किंगपासून तो मोर्चा सुरू झाला होता. आणि मोर्चा यशस्वी झाला. त्याच्यानंतर भरपूर लोकांशी माझा संपर्क झाला. कुठेतरी मला असं वाटलं की ह्या एका दिवसाच्या मोर्चामध्ये मला सगळ्या गोष्टी काही समजून आल्या नाही. म्हणून मग ही संवाद यात्रेची कल्पना माझ्या टीमसोबत डिस्कस केली आणि डिस्कस केल्यानंतर मी मग 4 दिवसामध्ये ही संवाद यात्रेचं नियोजन केलं. 9 दिवस, 423 किलोमीटर, जवळजवळ 86 गावं. हा माझा पार्ट 1 आहे. आपल्या मतदारसंघामध्ये काही 86 गावं नाही आहेत, जास्त आहेत. जवळजवळ 164 गावं आणि 70 तंडे आहेत. म्हणजे 200च्या वर इथे परिसर आहे. तर पार्ट 2 सुद्धा माझा सेकंड एपिसोड म्हणा किंवा सेकंड पार्ट 2 तुम्ही करणार. राईट. तर आता पहिल्या पार्टमध्ये करत असताना मला असं वाटलं की मी जर गावागावात गेलो, लोकांशी चर्चा केली, संध्याकाळी तिथेच त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी जेवलो, बोललो, तिथेच मुक्काम केला, सकाळ कशी होते आणि तिथे लोक काय करतात, तिथे काय चर्चा होईल. मला असं वाटलं की 24 तास आपण कसं ह्या लोकांसोबत राहू शकतो, कारण मला कोण 24 तास ह्या परिसरामध्ये ठेवणार आहे. तर मग मी विचार केला यात्रा. मग एका गावाहून दुसरं, दुसऱ्याहून तिसरं, तिसऱ्याहून चौथं. रोज माझे 9 ते 10 गावं होतात. पण माझा जो 24 तास मला ह्या लोकांमध्ये राहायचं होतं, तो उद्देश माझा यात्रे थ्रू पूर्ण झाला. म्हणून ही यात्रा काढली. यात्रेचा अनुभव माझा जो आहे आतापर्यंत, आता निम्मी यात्रा माझी झाली आहे. म्हणजे 9 दिवस आहेत, आज 4.5 दिवस झालाच माझा. मी पहिला बूथ दिग्रस आपल्या मतदारसंघाचं, ते लास्ट गाव तडोळा, आणि तिथून वापस मी 7 तारखेला परळीला येणार आहे. मी विचार केला फर्स्ट टू लास्ट असं करत परळीच्या भोवताल जिथे कानाकोपऱ्यामध्ये जायला नेते मंडळी जनरली जात नाहीत, तिथे प्रशासन सुद्धा जात नाही. आज अतिवृष्टी झाल्यानंतर पंचनामे आहेत, कुठे कुणाचं जनावर मेलं तर पोस्टमॉर्टम करायला डॉक्टर आहेत, कुठे कुठे जिल्हा परिषदच्या शाळा अस्तित्वात नाही आहेत, मंदिरांमध्ये भरतायत. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी कानावर होत्या. मग मी विचार केला चला, मग आता जात असताना माझे जवळजवळ आज 45 गावं संपत आले. माझा अनुभव जो मला हवा होता तसा अनुभव मला मिळतोय. आमच्याकडचे लोक इतके चांगले, प्रेमळ आणि सुसंस्कृत लोक आहेत. वैद्यनाथ महाराजांची नगरी आहे आणि वारकरी संप्रदाय आमच्याकडे खूप आहे. म्हणजे मी प्रत्येक गावामध्ये जेव्हा जातो मंदिरामध्ये, आणि संध्याकाळी दुपारचं जेवण वगैरे आमचं एक तर शेतावर असतं किंवा मंदिरामध्ये असतो, नाश्ता पण आमचा मंदिरातच असतो. पूर्ण ग्रामीण भाग मंदिराच्या भोवताल फिरत असतो. रात्री पोथी होत असते, कोणीतरी येऊन सुविचार सांगत असतो, आणि हरिनाम हरिनाम, राम राम हरे हरे अशा प्रकारच्या भावना घेऊन लोक, गॉड फिअरिंग इंग्लिशमध्ये आपण जे म्हणतो, अशा प्रकारचे लोक आहेत. आणि इतके मजबूर लोक आहेत सध्या, त्यांची परिस्थिती एवढी विकट आहे. मी त्यांना नेहमी सांगत असतो की 2 प्रकारचे विकास असतात. पहिला विकास म्हणजे जे मंत्री, आमदार, खासदार शासनाकडून निधी आणतात, रोडसाठी आणतात, आपल्या सिंचनासाठी आणतात, गटारीसाठी आणतात, शाळा बांधतात, आरोग्य केंद्र बांधतात, लाईटचे प्रश्न सोडवतात, तुमचे पांधन रस्ते करतात, तुमचे जलसंधारांचे प्रश्न असतात, सांडपाण्याचे प्रश्न असतात, सगळे प्रश्न असतात. ह्याला निधी येतो. आता हा निधी येतो तर विकास होतो, मान्य आहे. पण ह्या विकासामुळे आमचा जो भाग आहे परळी विधानसभा, हे शेतकरी प्राधान्य भाग आहे. बरोबर. इथे 90% लोक शेतकरी आहेत. नोकरदार वर्ग इथे फार कमी आहे. तर आता शेतकऱ्याच्या घरामध्ये ह्या सगळ्या विकासामुळे काय फरक पडतो? तो फरक असा पडतो की त्यांचं आयुष्य जे जगण्यासाठी ज्या कठीणाई परिस्थिती असतात त्या कमी होतात. लाईट 24 तास नसेल, समजा 3 तास सकाळी जातेच जाते लाईट. मी आता पाहतोय सगळ्या गावांमध्ये सकाळी 5-5:30ला जी लाईट जाते ती 9 वाजेपर्यंत येते. तुम्ही विचार करा, पुण्या मुंबईला जर सकाळी 5:30 वाजता लाईट जाईल आणि 9 वाजता येईल, तर आपण जे सगळे कर्मचारी लोक आहोत, सकाळी मुलांना शाळेत जायचं असतं, सकाळी मुलांना आपल्याला बसमध्ये डब्बा करून सोडायचं असतं, तुम्हाला नोकरीवर जायचं असतं, वाईफ वर्किंग असेल तिला नोकरीवर जायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीणमध्ये सुद्धा लोकांना शेतावर जायचं असतं, मुलांना शाळेत जायचं असतं. नेमकी त्यावेळेस ह्या परिसरामध्ये लाईट नसते. काय लोड शेडिंगचे प्रयत्न आहेत माहीत नाही, पण मी वाचलंय गावठाण सेपरेशन करून ॲग्री पंप सेपरेट केल्यानंतर गावठाणला 24 तास वीज भेटली पाहिजे, पण मला ती इथे कुठे आढळली नाही. त्याच्या पलीकडे जर जाऊन विचार केला तर शेतकऱ्याच्या घरामध्ये हे विकास जर झाला तर त्याची काही
पगार किंवा त्याचं जे उत्पन्न आहे ते नाही वाढत. बरोबर. रस्ता झाल्यामुळे काय त्याच्या घरात पैसा येतो का? नाही. 20-24 तास असले म्हणून त्याच्या घरात पैसा येतो का? नाही. शेतकऱ्याच्या घरामध्ये जर त्याला पैसा पाहिजे तर तो येईल. त्यांनी जे पिकवलेलं माल आहे त्याला व्यवस्थित रेट भेटला, रास्त रेट भेटला तर हमी त्याच्या भाव. घरी पैसा येईल. आमच्याकडे सोयाबीन उगवणारे शेतकरी आहेत, कापूस उगवणारे शेतकरी आहेत आणि त्यांना कधीच रास्त भाव भेटत नाही. बरोबर. मी मागच्या 5 वर्षामध्ये बघतोय आपले पालकमंत्री धनंजय मुंडे हे विरोधी पक्ष नेता होते आणि विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभा गाजवल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, कारण ते ह्याच भूमीचे आहेत. शेतकरी प्राधान्य मतदारसंघ आहे त्यांचा. आणि आज योगायोगाने ते कृषी मंत्री आहेत. कृषी मंत्री असून सुद्धा न्याय देण्याची जी भूमिका आहे त्यांची सोयाबीनला आणि कापसाला, ते कुठेतरी कमी पडतायत. ह्याची सगळ्या जनतामध्ये नाराजगी आहे. आज 5,000 रुपये रेट सुद्धा सोयाबीनला नाही आहे. आज मी बघितलं सोयाबीनला टोटल लागवणीचा ते बॅग काढेपर्यंतचा जो खर्च आहे तो जवळजवळ 26-27 हजार रुपये बर. आहे एकरी. आणि सोयाबीन विकून जो पैसा घरी येतो तो समजा एक 38-40 हजार रुपये येत असेल. आणि कारण तो 4 आणि 5 महिन्यांनी येतो म्हणून लोक व्याजावर काही ॲडव्हान्समध्ये पैसे घेतात. कारण पैसा येतो 5 महिन्यात पण खर्च तर दर महिन्याला असतो. अगदी आणि दर महिन्याला खर्च असताना तुम्ही 5 महिन्याच्या येणाऱ्या पैशावर तुम्ही 5 महिने खर्च करणार नाही असं तर होत नाही. अगदी त्याच्यामुळे भरपूर लोक व्याजावर पैसे घेतात आणि मग सोयाबीन आल्यानंतर ते पहिलं व्याज जातं आणि उरलेला पैसा त्यांच्या हातात येतो. 7-8 हजार रुपये एकर पेक्षा जास्त उत्पन्न त्यांना 5 महिने काम करून कष्ट करून सुद्धा भेटत नाही. आणि जो शेतकरी 1-2 एकर 4 एकर 5 एकरचा आहे त्याचं 5-6 लोकांचं कुटुंब 5 आणि 6 महिन्याच्या उत्पन्न जे एकरी 7-8 हजार रुपये त्यांनी कसं व्हावं? वर्षाचं म्हणजे काय झालं पण मग 20,000. याच हमी भावाच्या बाबतीमध्ये ज्या हमी भावाबद्दल तुम्ही बोलताय की शेतकऱ्यांना तो मिळत नाही आता आणि कृषी मंत्री असताना सुद्धा तुमच्याकडे याचं काही हे आहे की तुमच्या डोक्यामध्ये की उद्या जेव्हा माझ्या हातामध्ये काही येईल अशा पद्धतीची सत्ता तेव्हा हमी भावासाठी मी या या गोष्टी करीन किंवा शेतकऱ्यांना हा रेट मिळाला पाहिजे यासाठी माझ्याकडे हा कार्यक्रम असेल. हे बघा कसं असतं, आज माझ्याकडे काही अधिकार नाही आहेत पण एक बिझनेस माइंडसेट जर लावला तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हणा, इंडियामध्ये म्हणा, भारतामध्ये आज आपण 65-70% ॲग्रिकल्चर आणि शेतकी भाग आपल्याकडे आहे, शेतकरी लोक आहेत. तर आपल्या प्रायोरिटीज आपण सेट केल्या पाहिजे की आपल्याला कोणत्या प्रायोरिटीमध्ये कोणता खर्च करायचा आहे आणि कशा प्रकारे आपल्याला सबसिडीज द्यायच्या आहेत आणि काय द्यायचं आहे. आज खताला सबसिडी चालूच आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. तर आज सोयाबीन उगवणारे शेतकरी आणि कापूस उगवणारे शेतकरी महाराष्ट्रामध्ये 100% नाही आहेत. आज 100% शेतकऱ्यांपैकी किती टक्के लोक सोयाबीन आणि कापूस उगवतात? त्याच्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी जो आहे त्याला अतिवृष्टीचा प्रॉब्लेम होत नाही, त्याला पाणी जास्त झाले तरी प्रॉब्लेम नाही होत, पाणी कमी झालं तर जरूर प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे. आणि म्हणूनच शेतकरी सोयाबीन किंवा कापसाकडे वळतो. वळतो. पाणी असताना तो ऊसाकडे जातो कारण तो कॅश क्रॉप आहे. हम्म. आता एवढ्या सबसिडी देतात, लाडकी बहीण स्कीम येते, अशा भरपूर स्कीम येतात. हम्म. तर का बरं सोयाबीनला 2,000 रुपयाचा सपोर्ट प्राइस भेटत नाही? भेटू शकतो. आता मला काही वित्त खातं माहीत नाहीये पण माझा एक अंदाज आहे की सपोर्ट प्राइस मेकॅनिझम सोयाबीनला आणि कापसाला शासनाने राज्य सरकारने दिलं पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी मंत्र्यांनी म्हणजे कृषी मंत्र्यांनी लढलं पाहिजे. सपोर्ट प्राइस भेटायला काय हरकत आहे? बरोबर. मार्केटमध्ये समजा 4,500 रुपयाला सोयाबीन जातं, शेतकऱ्याची मागणी आहे 6,000 रुपये पाहिजे, 6,500 रुपये पाहिजे. 2,000 रुपये सपोर्ट प्राइस जर दिला तर किती असे पैसे जाणार आहेत तुमचे? तुम्ही ज्या बाकी स्कीम्समध्ये पैसे टाकताय का त्याच्यापेक्षा खूप जास्त पैसा जाणार आहे? हे बघण्याचं काम आहे, हे स्टडी करण्याचं काम आहे. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं का सुनील भाऊ की जो निधी आहे त्यातला निधी हा जवळपास सगळाच वापरला जातोय का सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, आज जर का परळीतला आपण सगळा विचार केला तर शेतकऱ्यांचे जसे प्रश्न आहेत तसे रस्त्याचे प्रश्न आहेत. म्हणजे आता आम्ही तुमच्या यात्रेकडे येताना अक्षरशः असं वाटलं की आपला जो काही पाठीचा कणा आहे याचा शेप बदलून जाईल की काय, असे रस्ते आपल्याला बघायला मिळत आहेत. पण दुसरीकडे याच परळीमध्ये उत्सवांमध्ये तो दणक्यात साजरा केला जातोय. दुर्दैवी गोष्ट आहे ती. आमचा परिसर सुसंस्कृतिक परिसर आहे आणि तसं महाराष्ट्राची संस्कृती जर तुम्ही पाहिली तर ही फार जो वारकरी संप्रदाय आहे, लोक फार देवांना मानतात, एक दुसऱ्यांच्या प्रती आदर सन्मान अशा प्रकारचे सुखदुःखात साथ देणारे लोक आहेत आपल्या परिसरामध्ये. बाजूला कोणाचं घरी निधन जरी झालं असेल आणि आपण जर आपला काही साजरा करत बँड बाजा वाजत जर आपण जात असो कुठे, तर बाजूला कोणी सांगितलं की इथं निधन झालंय तर आपण आपला बँड बाजा बंद करतो
थोड्या पुढे जातो आणि मग बरोबर. साजरा करतो. गणपती महोत्सवाच्या पिरियडमध्ये इथे इतका पाऊस पडला होता, अतिवृष्टी आली होती आणि लोकांच्या शेतात पाणी होतं, लोकांच्या घरात पाणी होतं. शहरांमध्ये आम्ही काही किराणा किट वाटप केल्या होत्या, जवळजवळ एक 700-800 किट. फ्रीज वाहून गेले, लोकांच्या टीव्ही वाहून गेल्या, ज्यांचे घरं चांगले होते. आणि जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्याकडे तर कडधान्य, किराणा, त्यांचे स्टोव, त्यांच्या मोटारी काहीच राहिलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आणि शेतांमध्ये पाणी घुसल्यानंतर तर आमच्या तालुक्यामध्ये त्याच काळात 3 आत्महत्या झाल्या होत्या. बरोबर. आता कृषी मंत्री म्हणा किंवा पालकमंत्री म्हणा, पालक म्हणजे वडीलधारी लोक. आज परळीचं योगायोगाने आमदार कृषी मंत्री आहे, पालकमंत्री, आणि परळीत जर आत्महत्या होत असतील आणि त्याच पिरियडमध्ये गावातही पाणी घुसलेलं आहे आणि शहरातही पाणी घुसलेलं आहे आणि लोकांना त्रास होतोय, तर अशा पिरियडमध्ये गणपती महोत्सव साजरा करणं योग्य आहे. पण कशा रीतीने साजरा करायचा त्याच्याबद्दल जर कमेंट करायचं म्हणलं तर नटनटी नाचवणं. आज ज्या हिरोईन त्याच्यामध्ये आल्या होत्या चार्टर फ्लाईट घेऊन, कोट्यान रुपयाचा खर्च होतो. आम्हाला माहीत आहे मुंबईमध्ये राहिल्यामुळे की कोणती हिरोईन किती रुपये घेतात एक घर सोडून दिवसभराच्या आउटडोर ट्रिपसाठी. तुम्हालाही माहिती आहे, आज तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन फिरता तर काय एक्सपेन्सेस असतो. करोडो रुपये अशा गोष्टींसाठी खर्च होतात. इकडे शेतकऱ्याचं शेत पाण्यात आहे, तिकडे घरं शहरांमध्ये पाण्यात आहेत, लोक आत्महत्या करतायत आणि तुम्ही स्टेजवर बसून तिथे फोटो काढताय, भाषणं देताय आणि राजकीय भाषणं देताय गणपती महोत्सवामध्ये. मला नाही वाटत हे सुसंस्कृतिक विचार आहेत. आणि पालकमंत्र्यासारख्या माणसांनी ज्याच्याकडे जनता बघत असते, हे काय खूप चांगली शिकवण ते आपल्या भागाला देत आहेत मला तरी असं वाटत नाही. त्यांनी जाऊन सात्वन तरी करायला पाहिजे होतं लोकांचं, लोकांबद्दल लक्ष द्यायचं पाहिजे होतं. आणि त्यांनी असा कार्यक्रम इतक्या मोठ्या रूपात, भव्य रूपात करायची काही गरज नव्हती. गणपती साजरे साध्यापणाने पण होऊ शकतात. बरोबर. लोक आजकाल लग्न सुद्धा काय साध्या प्रकारे करायला लागलेत, कारण खर्च डोनेट करतात लोक, बरोबर. की बाबा चला आपल्या लग्नामध्ये एवढा खर्च होणार होता तर एवढाच पैसा आपण डोनेट करू. तर आपल्या भागामध्ये अतिवृष्टी असताना एवढा खर्च करणं, कोट्यांदी खर्च झाला, त्याची काही करोडो गरज रुपये, नव्हती. त्याची काही गरज नव्हती. आणि तोच पैसा हे एक या कामी वापरायला. सर्वसामान्य जनतेच्या मनातलं मी तुम्हाला सांगतोय. मला एवढे लोक येऊन बोलले, भेटले, त्यांचं भाषण गाजलं. लोकांच्या पोटात गुदगुल्या होत आहेत, तिथून भासलं लोकांच्या पोटात दुखतंय. अरे दुखणार म्हणजे तुम्ही अशा प्रकारचा नाचगाणा जर कराल जिथे तुमच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण डिस्टर्ब होऊन गेलेला आहे, लाईफ डिस्टर्ब होऊन गेलेली आहे, तर पोटात काय कशातही दुखेल ना. तुम्हाला हे समजण्याची बाब आहे, माणुसकी आहे थोडक्यात. बरोबर. तुमची सुनील भाऊ ही जी काही आता शेतकरी संवाद यात्रा आहे, म्हणजे थोडंसं तुम्ही हे सगळं बोलत असताना मला असं वाटलं की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली होती. मी अर्थात त्याची आणि याची तुलना अजिबात करत नाहीये, परंतु त्या यात्रेचा, कारण त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणलात की मी गावागावामध्ये जाऊन समजून घेतोय, मी यातलं लोकजीवन समजून घेतोय, यांच्या अडचणी समजून घेतोय, गावातली सकाळ कशी असते, गावातली रात्र कशी असते हे मी समजून घेतोय. अर्थात राहुल गांधींचंही विजन तेच होतं. त्यांनी भारत जोडोमधनं भारत काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या यात्रेचा त्यांना फायदा झाला. तुम्हाला वाटतंय की अशा पद्धतीच्या एक यात्रेचा आपल्यालाही एक चांगला लाभ होऊ शकेल? हे बघा, मला असं वाटतं की सच्च्या मनाने परिश्रम करून आपण कोणतेही चांगले काम करत असू तर त्याचा फायदा फक्त मला नाही तर ह्या समाजाला सुद्धा होतो, सगळ्या लोकांना होतो. त्याच्यामुळे कोणतंच काम केलेलं चांगल्या मनाने वाईट गोष्टीकडे जात नाही, त्याचे फायदेच होतात. आणि फक्त ज्या काम करतो त्याला नाही तर सगळ्यांनाच असे फायदे होतात. आणि असं माझ्या हिशोबाने तरी योग्य आहे लोकांपर्यंत जाणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं. कारण मला असं वाटतं की माझी एक पोझिशन आहे, त्या पोझिशनमध्ये कदाचित मी जे दुर्बळ लोक आहेत त्यांच्यापेक्षा जास्त सक्षम आहे. आणि मी सक्षम असताना माझे कामं तर होतात, आमचे धंदे चालतात, आमच्या सॅलरीज होतात, आमची प्रगती होते. पण कुठेतरी समाजकारण करण्यासाठी माणसांनी, मीच म्हणत असतो सगळ्यांना, 20% म्हणजे तुम्ही सुद्धा, मी सांगतो 20% माणसांनी आपल्या आयुष्यातले वेळ, पैसा, मेहनत समाजकारणासाठी करायला पाहिजे, नाही तर हे जग चांगलं होईल कसं, ह्या धारणेचा मी आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मी जर सक्षम आहे आणि करू शकतो आणि माझी जन्मभूमी आहे तर का नाही करायचं. मी पुढचा प्रश्न तुम्हाला खरं यालाच या अनुषंगाने विचारणार होतो की तुम्ही राजकारणात का आलात? म्हणजे एक आपला वारसा आहे म्हणून आलात, पैसा आहे म्हणून आलात, काही एक लक्ष ठेवून आलेला? नाही, राजकारणात मी आता हल्ली आमदारकी पदरात पाडून घ्यायची म्हणून आला? नाही, आता पदरात पाडून घ्यायची आहे की काय करून घ्यायची आहे तसा प्रश्न नसतो. जनता जनार्दन आहे आणि जनतेला जे वाटतं तेच जनता घडवत आणत असते. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. मला हे वाटलं की एक भूमिपुत्र म्हणून ह्या भागात माझ्या आईचं खूप मोठं काम आहे.
मागच्या 20 वर्षापासून इथे पाण्याचे प्रश्न, स्वतःच्या पैशांनी बोर देणं, कित्येक लोकांना आईनी मदत केली आहे. सातत्याने लोकांच्या दुःखासुखात वापस जाणं, म्हणजे जाणं, लोकांच्या लग्नांना जाणं, लोकांच्या गावात जाऊन भेटी देणं, हे सातत्याने केलेलं आहे, मी बघितलेलं आहे. माझे वडील सुद्धा ह्याच प्रकारे कामं करत असतात. ते बाजूच्या मतदारसंघात आमदार सुद्धा आहेत. तर हे बघत असताना कुठेतरी आता काय होतं, आपण एका परिवारात राहत असताना तुम्ही काय करता, मी काय करतो, तुमचं मी काहीतरी घेतो, माझं तुम्ही काहीतरी घेता, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. तर मला असं वाटलं की माझ्यामध्ये एक इच्छा आहे समाजकारण करण्यासाठी आणि मी ते करत असतो. जसं माझे नोकरी मेळावे मागच्या 2.5 वर्षापासून मी राज्यभरात नोकरी मेळावे घेतलेत. माझे जवळजवळ 17 नोकरी मेळावे झालेले आहेत आणि 17 नोकरी मेळाव्यांमध्ये जवळजवळ 6 ते 6.5 हजार लोकांना, युवकांना, हो. 9वी पास 9वी नापास, 10वी पास 10वी नापास, 12वी पास 12वी नापास, हे ग्रामीण भागाचा विद्यार्थी आहे, असा शिक्षण सोडून दिलेला असतो, ITI पण जॉब नाही, अशा लोकांसाठी मागच्या 2.5 वर्षापासून मी काम करतोय. आणि हे काम करत असताना कुठेतरी त्यांच्या परिवारांशी कुठेतरी संबंध आले. आणि जेव्हा संबंध येतात, तुम्ही एकाचं काम करता, काम करत असताना त्याचे आईवडील तुम्हाला भेटतात आणि त्या काहीतरी सूचना मिळतात तुम्हाला. तसं बाजूच्या मतदारसंघात वडिलांचं काम बघत बघत हे मेळावे घेतलेत. कोल्हापूरला घेतलेत, पालघरला घेतलेत, पुण्याला घेतलेत, अचलपूर, मेळघाट, विदर्भात घेतलेत. भरपूर जागी मेळावे घेतलेले आहेत मी. तर असं घेताना भरपूर लोक काही ना काही बोलायचे आणि ते काय मन भरत असतं माणसाचं. युवकांचे काम करण्यापासून 2.5 वर्षाखाली काम चालू केलं. करत असताना शेतकऱ्यांच्या मुलांचे पण कामं झाले, तर तिथे शेतीचे प्रश्न माझ्यासमोर आले. मग कुठेतरी असं वाटलं की आपण ह्याच्याबद्दल काम करू शकतो का? मग त्यांचे शेतीचे प्रश्न म्हणजे सिंचनाचे प्रश्न, लाईट नाही, संध्याकाळी येते, मोटर चालू करायला संध्याकाळी जायला त्रास होतो, म्हणून आम्ही शेती व्यवस्थित करू शकत नाही, मालाला रेट नाही. म्हणजे परिस्थिती फार अशी विकट वाटली मला. मग मी विचार केला की बाबा आपण आता नोकऱ्या देण्याचं काम तर नोकरी मिळवायच्या थ्रू करतो, पण आता ह्या मोठ्या प्रश्नाचं काम आपण कसं करायचं? मग आपसात चर्चा चालू असते. मग आई म्हणाली की मी आता उमेदवारी मागितली आहे, मला परळीतून उभं राहायचं आहे. मी म्हणलं व्हेरी गुड, बिलकुल उभे राहा. मग आईने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेतून उमेदवारी मला इच्छुक आहे म्हणून सांगितलं. आमच्या भेटी झाल्या. मी स्वतः आईसोबत पवार साहेबांकडे गेलो होतो. तिथे कुठेतरी माझ्या असं लक्षात आलं की एक युवा चेहरा, त्यांची पार्टी, पवार साहेबांची पार्टी, एक युवा चेहरा पण शोधते. आणि एका टीव्हीवर आर्टिकल पण आलं होतं. त्याच्यामध्ये मग समोर पक्षाकडनं असं आलं की तुम्ही सर्वेमध्ये तुम्हा दोघांचं नाम ठेवा. आणि त्याच्यानंतर मग माझी आणि आईची आपसात चर्चा झाली. माझी बहीण पण होती, भाऊ आहे. आम्ही सगळ्यांनी आपसात चर्चा केली की बाबा काय करायचं, कारण मी सामाजिक कार्य तर करतच होतो आणि पक्षाला जर असं वाटत असेल की युवा चेहरा पण पाहिजे, तर मग काय करायचं. तर माझं मन तर होतं काम करण्याचं, पण एकदम आईने उमेदवारी त्यांच्या पाठीमागे राहून आईचं काम करून आईला आमदारकीसाठी ताकद द्यायची, हे माझी भूमिका होती. मग नंतर आम्ही सगळ्यांनी संमतीने चर्चा केल्यानंतर मग सर्वेमध्ये माझं नाव टाकलं आणि योगायोगाने मी आज तुमच्या समोर बसलोय, पक्षाचं काम करतोय. आणि आता जर संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोनं करण्याचं मानस आणि धाडस माझं आहे. मला आईंच्या प्रश्नावर तर यायचंच आहे, पण एवढा सुसंस्कृत राजकारणी माझ्या समोर बसलाय म्हणून उत्सुकतेपोटी एक प्रश्न विचारतो की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे एकूण. कारण हे सगळं तुम्ही बोलताना, ज्याला एक म्हणतो ना आपण संस्कार असतात, हे संस्कार बोलतात आणि हे तुमच्या बोलण्यातनं पदोपदी कुठलाही प्रश्न असू देत तो जाणवतो, म्हणून मी हा प्रश्न विचारला. मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे आणि एक MBA ड्रॉपआउट म्हणू शकता तुम्ही. मी SP जैन मुंबईला अंधेरीला MBA जॉईन केला होता आणि तो काही कारणाने मी कंप्लीट केला नाही. आणि पुण्यात माझं MITला मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. शिक्षण माझं एक 4-5 ठिकाणी झालं आहे, कारण वडील कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे जागोजागी त्यांना फिरावं लागायचं कामामुळे, तर ते जागोजागी परिवाराला पण घेऊन जायचे. मग आमच्या दर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना शाळा बदलायच्या, टीचर बदलायच्या, फ्रेंड्स बदलायचे. असं ह्या प्रकारचं एज्युकेशन माझं विदर्भात झालं आहे, पश्चिम महाराष्ट्रात झालं आहे, मराठवाड्यात झालं आहे आणि मुंबईलाही झालेलं आहे. तर कदाचित मला असं वाटतं की मी विदर्भात पण राहिलेलो आहे, मराठवाड्यात तर माझी जन्मभूमीच आहे, पुण्याला मुंबईला राहिल्यामुळे एक खूप प्रवास मोठा झालेला आहे. माणूस म्हणतो ना 12 गावचं पाणी पिलोय. खूप प्रवास झालेला आहे. तर त्या अनुषंगाने खूप लोकांच्या भेटी झाल्या आहेत, वेगवेगळे थोर लोकांसोबत भेटी झाल्या आहेत, युवांसोबत, वडीलधारी लोकांसोबत. आणि आमचे MITचे विश्वनाथ कराड साहेब, ते तर वारकरी संप्रदायाला घेऊन असे चालतात की त्याच्यातून तर मला खूप काही शिकायला भेटलं. MIT वॉज वन ऑफ द टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. ओके, आता मी आईंच्या मुद्द्याकडे येतो. म्हणजे
आम्ही जसे परळीमध्ये आलो, परळीतल्या काही लोकांशी जेव्हा आम्ही बोलतो, तेव्हा सुधामतीताईंबद्दल मावशी हा शब्द हो. ते वापरतात. मावशी म्हणजे आई. येस. आणि आपल्या अडचणी आई सोडवू शकते, ही भावना त्याच्या मागे आहे. आज त्यांचा एवढा कनेक्ट आहे. त्यांचं म्हणजे त्या आज सोशल नेटवर्कमध्ये काम करतायत. आज त्या राजकीय नेटवर्कमध्ये काम करतायत. पण 2009 पासून त्यांना उमेदवारीसाठी हुलकावणी मिळाली. ती 2024 आता येतोय. आता तुम्ही दोघंही आहात. कदाचित पक्ष आता कोणाकडे बघेल, एक युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघेल का? का त्यांना तिकीट मिळेल? हा सगळा पुन्हा वेगळा प्रश्न आहे. पण बरोबर. आतापर्यंत ते तिकीट मिळालं नाही. एवढी निष्ठा आज तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या बाबतीमध्ये ठेवूनात, पण तिकीट काही मिळालेलं नाही. असं आहे की 2007 पासून आई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत आहे. ह्या भागामध्ये आम्हाला एक साखर कारखाना टाकायचा होता. साखर कारखाना टाकताना खूप अडचणी येत होत्या. अडचणीच्या काळामध्ये तेव्हा सत्ता महाविकास आता म्हणतो आपण, तेव्हा महाविकास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. तर अजितदादा पवार, आज आबा नाही आहेत आर आर पाटील सोबत, ते जयंत पाटील साहेब आणि शरद पवार साहेब सुद्धा, ह्या लोकांनी कारखाना टाकण्यामध्ये आमच्या परिवाराला मदत केली. आणि योगायोगाने गंगाखेड शुगर अँड एनर्जी या नावाने खूप मोठा या परिसरामध्ये कारखाना प्रस्थापित झाला आणि चांगल्या रीतीने चालला. तर पक्ष म्हणजे तेव्हापासून ह्या पक्षाचं काम माझी आई करते. आणि हालीमध्ये वडील जे आमदार आहेत ते 2014ला त्यांनी रासपकडनं तिकीट घेतलं. तर काय झालं की धनंजय मुंडे भाजपमध्ये होते. भाजपमधून ते राष्ट्रवादीमध्ये गेले. राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे त्यांना जे पद मिळालं, त्यांना जे मान सन्मान पक्षात मिळाला आणि त्यांना जे प्रगती पक्षामध्ये मिळाली, त्याच्यामध्ये कुठेतरी आमचा परिवार मागे पडला पक्षामध्ये. आणि मागे पडला तर मागे पडला. त्या हिशोबाने 9ला जे तिकीट नाही मिळालं, ते पुढे सुद्धा 14ला किंवा 19ला न मिळण्याचं कारण असंच आहे. पण मग निष्ठेचं काय? नाही, आता निष्ठा कशी असते? निष्ठा इज आवर चॉईस. निष्ठा ही माझं डिसिजन आहे. मी निष्ठा ठेवून तुमच्याकडनं अपेक्षा करणं ही निष्ठा नाहीये. आम्हाला वाटतं की आम्ही हे काम केलं पाहिजे, ते आम्ही आमच्या मर्जीने करतो. मग शरद पवारच का? आज जो साखर कारखाना आम्ही टाकू शकलो, आमच्या परिवाराच्या मेहनतीच्या पुढे जर कोणाला श्रेय देता येईल, तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनाच देता येईल. आणि त्याच्यामुळे आमची ह्या भागामध्ये पूर्ण मोठी ओळख झाली. त्याच्यामुळे इथे लाखो शेतकऱ्यांचं भलं झालं. त्याच्यामुळे इथे एक इंडस्ट्री आली, रोजगार मिळाला, हजारो लोक कामाला लागले, हजारो कंत्राटदार आले, इथली इकॉनॉमीसुद्धा वाढली. तर ह्याला ज्या माणसांनी आम्हाला मदत केली, अशा माणसाला आदर्श आम्ही ठेवणार आणि कायम ठेवणार. आईनं निष्ठेनं काम करत राहावं, पण आपण दुसऱ्या पक्षात जाऊन आपली प्रगती साधावी असं नाही वाटलं का? नाही, आता ऑफरच नाही आली काही? नाही, असा विचार कधी केला नाही. मी अजून कोणती राजकीय भूमिका मागच्या 10 वर्षात कधी घेतली नव्हती. प्रथमच आईला आमदार करायचं म्हणून आईचं काम करण्याच्या हेतूने मी ह्या मतदारसंघामध्ये काम चालू केलं. आणि योगायोगाने माझ्या समोर एक संधी आली आणि परिवारामध्ये हे निश्चय झाला की ही संधी जर मिळत असेल तर आपण याचं सोनं करण्याचा प्रयत्न करू. कारण आपल्याला जे समाजकारण करायचं आहे त्याच्यासाठी ही संधी एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि आपल्या भागामध्ये काळाची गरज आहे. इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती, युवकांची परिस्थिती, इथल्या बेरोजगारीची परिस्थिती, इथले जे व्यापारी आहेत त्यांची कथा, ह्या सगळ्या गोष्टी, इथे पोलीस स्टेशन बरोबर चालत नाही, इथे गुंडागर्दी खूप आहे. परळीमध्ये आजच्या काळामध्ये वी आर इन 2024, दरवर्षी 5 ते 6 मर्डर होतात. इथे एवढी दहशत आहे. तर ह्या प्रकारचं परळीमध्ये जे राजकारण चालू आहे, ज्या प्रकारचं वातावरण इथे आहे, कुठेतरी हा बदल घडावा म्हणून कोणाला तरी इथे समोर येणं भाग आहे. तर इथे जवळजवळ 10 लोक इच्छुक आहेत आज आता मी इथे तुम्हाला बदल घडवण्यासाठी. बरोबर 10 लोक इच्छुक आहेत, मी त्याच्यावर येतोच. पण जी संधी तुम्ही म्हणताय, ही संधी जरी आली तरी आव्हानं तुमच्या समोर खूप आहेत. मोठं आव्हान आहे ते म्हणजे दहशतीचं. आज आम्ही शहरांमधनं फिरताना लोक बोलायलाही घाबरतायत. हलकी अगदी कुजबुजणाऱ्या स्वरामध्ये ते बोलतायत. काही लोक तर आम्हाला म्हणली इथं बूथ कॅप्चरिंग सुद्धा होत आहे. अशी आव्हानं तुमच्या समोर आहेत. कसं याला कसं सामोरं जाणार? हे बघा कसं असतं, बाहेरून बघितल्यानंतर एक पिक्चर निर्माण होतो. बूथ कॅप्चरिंग झालं, गुंडागर्दी झाली, दहशत झालं. आम्ही इथे जगतोय. आम्ही ह्या परिसरामध्ये राहत असताना तर सगळेच लोक काय दहशतीच्या दबावाखाली जगत नाही. इथे एक ठराविक वर्ग आहे, इथे एक ठराविक समाज आहे,
जो दाबल्या जातो आणि जो दबून ह्या दहशतीखाली सरेंडर होतो. बर. पण सर्वसामान्य लोक सगळेच असे नाही आहेत. इथे भरपूर मोठा समाज आहे इथे जो ह्या दहशतीला घाबरत नाही, आणि हे जे दहशत करणारे लोक आहेत हे लोक त्या लोकांना साधा फोन सुद्धा करत नाही, कारण त्यांना माहित आहे तिथे जर का फोन केला तर ह्यांचं राजकारण उद्ध्वस्त होऊन जाईल. बर. त्याच्यामुळे फक्त जे घाबरतात लोक अशाच लोकांना ते दाबतात. इथे गुंडागर्दी बिझनेस नाही आहे साहेब. इथे वैद्यनाथ प्रभूची नगरी आहे ही. सुसंस्कृतीत लोक आहेत इथे. खालच्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये हे एक दिशाभूल झाल्यामुळे ही गुंडागर्दी झालेली आहे. हे इथला व्यवसाय नाही आहे की जमान्यांपासून इथे डाकू फिरतात आणि लोक. इथले लोक खूप चांगले आहेत, खूप सज्ज आहेत आणि खूप गॉड फेअरिंग लोक आहेत इथे. हे थोड्या काळाची डेव्हलपमेंट आहे आणि इथे जसंच राजकीय बदल होईल ही गुंडागर्दी दुसऱ्या दिवशी संपून जाईल. हे माझं तुम्हाला ठामपणे सांगणं आहे. म्हणजे बदल होईल असं तुम्हाला दुसऱ्या ठामपणाने दिवशी वाटतंय? पण बदल होईल असं ठामपणाने तुम्हाला वाटतंय? 100% मला जेवढं मी फिरतोय जनतेच्या मनामध्ये आहे, आणि जनता जनार्दन आहे. जनतेच्या मनामध्ये जो कौल आहे तो मला बदलकडेच दिसतोय, कारण इथे त्यांना जे हवं होतं ते काहीच झालेलं नाही. तुम्ही या बदलाकडे बघताय, हे वादळ तुम्ही थोपवाल, पण राजकारण अंतर्गत सुद्धा चालू आहेत. आज तुम्ही एकीकडे उमेदवारी बघताय, पण असे 8 लोक लाईनीत आहेत अजून. काही लोकांनी बॅनर लावलेत आपल्या नावाचे. शरद पवारांच्या सोबत त्यांचे फोटो झळकतायत. हे आव्हान कसं पेलणार आहात? नाही, आता हे आव्हान माझ्यासमोर नाही आहे साहेब. हे आव्हान कसं आहे, पक्ष आहे, पक्षासमोर इच्छुकांचा फॉर्म भरला जातो. इथे 11 लोकांनी फॉर्म भरलेत. पक्ष निर्णय घेईल की कोणाला संधी द्यायची आहे, आणि जो पक्ष निर्णय घेईल बाकी लोकांना मान्य पाहिजे. आम्हाला मान्य आहे, कारण आमचं समाजकारण, राजकारण हे आमचे समाजकारण करण्यासाठी एक साधन आहे, आणि ते साधन जर आम्हाला नाही भेटलं तर आम्ही समाजकारण करणार नाही असा भाग नाही आहे. आमची शाळा आहे, ITI कॉलेज आहे, आमचे धंदे आहेत, आम्ही लोकांना नोकऱ्या देण्याचे जे मी तुम्हाला म्हटलं कामं करत असतो. सातत्याने समाजकारण करण्यासाठी आमचे प्रयत्न हमेशाच असतात. अजून एक हा मोठा प्रयत्न होऊन जाईल राजकारण, जे एक साधन बनवू शकतं. ते साधन नाही भेटलं तर आम्ही संधीची परत वाट पाहू. संधीची वाट पाहाल, पण शरद पवारांची साथ सोडणार नाही, ठामपणे सांगाल? बिलकुल गरजच नाही. आज 2007 मध्ये प्रवेश केला आईनी, आणि त्याच्यानंतर 2009ला तिकीट डावळलं, 14ला सुद्धा नाही, 19ला सुद्धा नाही. तर हे विचार आहे, आणि विचार झाल्यानंतर माणूस हे पक्ष सोडी, हे राजकारण, फोडाफोडी, ह्या सगळ्या गोष्टींकडे मग माणसं. आताच्या या फुटीकडे तुम्ही कसं बघता? चांगलं नाहीये साहेब ते. घरच फुटलंय. नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, नंतरच्या काळामध्ये ज्यांचं घर फुटलं त्यांनीच कबुली दिली की हे जे झालं ते चुकीचं झालं. बरोबर. त्याच्यामुळे मला हे प्रश्न विचारायची तुमची काही गरजच नाही. जिथे घडलंय त्यांनी उत्तर दिलंय. दिलेलं आहे. बरं, आता अगदी आपण शेवटच्या मुद्द्यांकडे येतोय, पण शेवटच्या मुद्द्यांकडे येताना अजूनही परळीतले काही गंभीर प्रश्न आहेत. औष्णिक ऊर्जा प्रकल्प जो आहे त्याच्यामुळे होणारं पोल्युशन आहे. आज इथं येणारं जे पाणी आहे हे दूषित पाणी आहे. आजपर्यंत याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. शाळांचे, मी मगाशी म्हटलं की एज्युकेशनचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. इथला विद्यार्थी हा अंबेजोगाईला शिक्षणासाठी लातूरला जातोय, जातो. लातूरला जातोय, पण इथं शिक्षण होऊ शकत नाही. ह्या परिस्थितीकडे कसं बघताय? हा एक गंभीर प्रश्न आहे. मी कालच माझ्या संवाद यात्रेचा दौरा जो झाला, माझा मुक्काम दादाहरी वडगावमध्ये होता. एकदम थर्मल पॉवर प्लांट जे आहे त्याच्या 5 किलोमीटर रेडियसमध्ये पूर्ण गाव आहे, आणि त्यांच्या वेदना काल मी ऐकल्या. आज मी एक व्हिडिओ सुद्धा रिलीज केला आहे. तिथे दूषित पाणी आहे, तिथे राख पडली राहते शेतांवर, पीक पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, शेती होत नाही. नदीला पूर येतो तर तिथे पूर्ण राखेचं पाणी शेतामध्ये पडलेलं असतं. लोकांच्या गावामध्ये, घरांमध्ये बाहेर 1-1 इंच राख कधी कधी मिळते, आणि जर हवा पाणी जास्त झालं, तुफान जे म्हणतो आपण येतात, अशा परिस्थितीमध्ये तिथे जगणं मुश्किल आहे, ब्रीथ करणं मुश्किल आहे, श्वास घेणं मुश्किल आहे. रोडवर जात असताना त्या भागामध्ये मी एक व्हिडिओ पण रिलीज करणार आहे. तिथे राख एवढी हवेमध्ये असते की बिना गॉगल, बिना चष्म्याच्या किंवा बिना हेल्मेटच्या जर तुम्ही गेले, ती राख जर डोळ्यात गेली, तुमची गाडी पडणं, ॲक्सिडेंट होण्याशिवाय तुम्हाला दुसरं काही ऑप्शनच नाही उरत. तुम्ही पडता, लागतं, नुकसान होतं, आणि दर महिन्याला तिथे ॲक्सिडेंट आहेत. त्या गावकऱ्यांच्या वेदना आम्ही बघून, मी पण उद्योगपती आहे, आम्ही पण कारखाने टाकलेले आहेत, आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच्या पॉलिसीजमध्ये आपण आपल्या परिसरामध्ये काय विकास करू शकतो, आणि आपल्या पॉवर प्लांटमुळे दूषित होणाऱ्या गोष्टींना संरक्षण देण्यासाठी त्या बाजूच्या गावांना आपण काय मदत करायची, हे कमिटमेंट असतं आपलं. तेव्हा जाऊन ते एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळतं, कन्सेंट टू ऑपरेट मिळतो. आणि हे सगळं बघत असताना मला वाटतं की
तिथे ज्या लोकांचे प्रश्न होते की आमचे लोक नोकरीवर घेतले पाहिजे, इथे एक आरोग्य केंद्र झालं पाहिजे, इथे स्वच्छ पाण्याचा सप्लाय झाला पाहिजे, इथे 24 तास वीज मिळाली पाहिजे, हे 5 किलोमीटर रेडियस किंवा जे काही आता नियमाच्या अटीमध्ये त्या 750 मेगावॉटचा पॉवर प्लांटचा खूप मोठा प्रोजेक्ट येतो. तर नक्कीच त्या पॉलिसी आहेत, पण त्या राबवलेल्या नाही आहेत. आणि त्या राबवल्या नसल्यामुळे त्या गावांची जी गथा झालेली आहे ती मी पाहून आलो. ती अक्षरशः विकट परिस्थिती आहे. खूप दुःखी आहेत लोक. मी आता एवढे सगळे प्रॉब्लेम्स, एवढे सगळे प्रश्न मांडलेत. अगदी शेवटचा प्रश्न, उद्या पक्षांनी तिकीट दिलं, परळीकरांनी निवडूनही दिलं, तर तुमच्या समोर पुढच्या 100 दिवसाचा तरी प्लॅन तयार आहे का विकासासाठी? माझ्याकडे 100 दिवसाचा नाही, पूर्ण 5 वर्षाचा प्लॅन तयार आहे. कारण आम्ही इथे राहतो. मी तुम्हाला थोडक्यात तो सांगू शकतो. तुमचा मागच्या प्रश्नामध्ये तुम्ही औद्योगिक जे पॉवर प्लांटच्या नुकसानीबद्दल बोलले, तिथे एज्युकेशनबद्दल पण तुम्ही बोलले होते. हो. ते मी ह्याच्यात कव्हर करतो. आमच्या भागामध्ये जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे इथला जो शेतकरी आहे, जो 10-20 एकरवाला शेतकरी आहे, त्याच्यासाठी त्याच्या पिकासाठी, त्यांनी पिकवलेल्या पीकसाठी मालला रेट चांगला मिळणं, ह्याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. ज्यांचे शेतं 1.5 एकर 2 एकर आहेत, अर्धा एकर आहेत किंवा शेतीच नाही आहे, त्या लोकांना रोजगार निर्मिती करून इथे त्यांना हाताला काम लागेल. नोकऱ्या तर मी देतोच आहे, पण संभाजीनगर पुण्याला देतोय. इथे स्थानिक लोकांना इथेच नोकरी मिळेल, त्यांच्या आईवडिलांना त्यांना सोडून जायची गरज पडणार नाही. ह्याच्यासाठी आमच्या शिरसाळे MIDCचा 3दा नारळ फोटो उद्घाटन झालेलं आहे. पण तिथे माझं मानस उभी राहिली नाही अजून. काही नाही, एक वर्कशॉप सुद्धा नाहीये. तर तिथे काहीतरी 3-4 प्रकल्प आले पाहिजे. त्याचा माझा प्रयत्न राहिला. निश्चितच येतील. दूध डेअरी, माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला सोयाबीन लावू का कापूस लावू, त्याच्यामध्ये 5 महिन्याला पैसा येतो, महिन्याला खर्च असतो. दूध डेअरी एक असा प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 15-15 दिवसाला तुम्हाला पैसे मिळतात आणि त्यांनी त्यांची घरं आणि इकॉनॉमी चालेल. एज्युकेशनच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर इथे जे संस्था आहेत त्या आजच्या जगाच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या लेवलच्या संस्था नाही आहेत. आमचं इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्याची जर अवस्था पाहिली, मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी कॉलेजेस कसे असतात आणि दर्जा काय असतो कॉलेजचा पाहिलेला आहे. आपल्या इकडचं कॉलेजची जर दर्जा पाहिलं तर तुम्हाला वाटेल की माझं ITI कॉलेज याच्यापेक्षा चांगलं आहे. इथे महिलांच्या सुरक्षेसाठी, कारण त्यांना एज्युकेशनला पाठवायचं म्हणलं तर गोरगरीब शेतकरी लोक घाबरतात. इथे माझं मानस आहे 10 एकरमध्ये एक डीम्ड युनिव्हर्सिटी, ज्याच्यामध्ये 5 ते 6 कॉलेजेस असतील, 2 स्पेशली महिलांसाठी असतील आणि 4 बाकी कोएड एज्युकेशन असेल. तर ह्यांनी ते जे लोक परळी, अंबाजोगाईला आणि लातूरला सोडून जात आहेत, कॉलेजेससाठीच जात आहेत, तिकडे चांगल्या संस्था आहेत म्हणून. तर हे जर झालं जे माझ्या प्लॅनमध्ये आहे, तर हे लोक एज्युकेशनसाठी जे परळी सोडतायत ते सोडणार नाही. व्यापारी लोक, इथे जर गुंडागर्दी बंद झाली, पोलीस स्टेशनचा जो त्रास आहे नेते मंडळीचा ऐकून लोकांना, तो जर बंद झाला तर व्यापारी इथे सुखी राहील. व्यापाऱ्यांच्या एजन्स्या जे काढून घेतलेल्या असतात ते लोक सुखरूपी त्यांचा धंदा इथे करतील आणि ते सुद्धा जे परळी सोडून जात आहेत ते सुद्धा वापस सोडून गेले नाही पाहिजे. कारण व्यापारी वर्ग जर परळीमधून गेला आणि बाजारपेठ जर इथली उठली तर मग हे शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि बाजारपेठसाठी मग दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये आपला माल विकायचा, तर मग तर परळी वसाड होऊन जाईल आणि सगळ्याच लोकांना परळी सोडावी लागेल. तर विजनमध्ये हेच आहे, एज्युकेशनसाठी, आरोग्यासाठी, शेतकऱ्याच्या पिकाला माल जास्त भेटला पाहिजे, रोजगार निर्मितीसाठी आज संभाजीनगर आणि पुण्याला मी लोकांना पाठवू शकतो, त्यांना लोकल नोकरी मिळण्यासाठी काहीतरी इथे 3-4 फॅक्टरी आल्या पाहिजे, असा प्लॅन आहे आणि तो एक्झिक्यूट होऊ शकतो आणि मला असं वाटतं की आम्ही करू ते. करा. एक शेवटचा प्रश्न पुन्हा घेतो. जरांगे फॅक्टरचा फायदा कसा होईल, किती होईल का? आणि दुसरं, लाडकी बहीण योजना जी सध्या खूप प्रिय होतीये, त्याचा काही फटका बसेल का? हे बघा, आता प्रिडिक्शन करणं फार डिफिकल्ट आहे कोणाही गोष्टीचं की ह्याचा फायदा होईल की नुकसान होईल. पण मी तुम्हाला माझा अनुभव सांगू शकतो. आता 45 गावांचे जे माझे दौरे झालेत त्याच्यामध्ये लाडकी बहीणबद्दल जे मला लोक सांगतायत, तर लोक नाखुश आहेत. लोक म्हणतात आम्हाला सोयाबीनला रेट द्या, आम्हाला कापसाला रेट द्या, आम्ही ठरवू आमच्या घरी कोण लाडका आहे, तुम्ही नका ठरवू. हे थेट संवाद माझा खूप लोकांशी झालाय. त्याच्यात तुम्हाला काय उत्तर भेटतं बघा. कारण माझं मन काय बोलतं हे महत्वाचं नाहीये, जनता काय बोलते हे महत्वाचं आहे. दुसरा, जरांगे फॅक्टर, डेफिनेटली लोक म्हणतात पाटील जे बोलतील ते आम्ही करू. हे खूप लोकांच्या भेटीगाठीमध्ये, संवादामध्ये मला खूप लोक भेटलेत. काल रात्री तर एक माणूस गाडीच्या मागे पळत पळत म्हणाला आम्ही तेच करणार जे पाटील आम्हाला सांगणार. तर ग्राउंड रियालिटी ही आहे की भरपूर जागी लोक प्रभावित आहेत
आणि एकच म्हणतात, पाटील आम्हाला माहित नाही कोण निवडून यायचं आहे, कोण कोण्या पक्षाला तिकीट टाकायचं आहे, आपलं मतदान टाकायचं आहे. पाटील जे म्हणू ते आम्ही करणार. ही एक ग्राउंडची रियालिटी आहे आतापर्यंतच्या दौऱ्यामध्ये. शेवट पुन्हा असं वाटतंय की 2024ला परळीचा बदल हा घडेल? 100% घडेल. 100% घडेल. हे होते सुनील भाऊ रत्नाकर गुट्टे, ज्यांच्याशी आपण संवाद साधत होतो. सुनील भाऊ, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आमच्याकडे हा वेळ दिलाय त्याबद्दल. मला जायचंय आता. आणि खूप बरं वाटलं. पुन्हा आम्ही यात्रेत येणारच आहोत, पण अगदी मनमोकळी उत्तरं दिलेली आहेत. आणि एकच या सगळ्या बोलण्यातला एक जर सार आपण काढला तर तो सार फक्त एवढाच आहे, सुनील भाऊंच्या डोळ्यामध्ये परळीचा विकास आहे आणि आता बदल झाला पाहिजे, ही एक भावना पक्की रुजलेली आहे. तेव्हा पुन्हा एकदा सुनील भाऊ, मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आभारी देतो. आहे. तुमच्या या पुढच्या सगळ्या वाटचालीला तुम्हाला तिकीट मिळो आणि पुढचाही तुमचा सगळा प्रवास हा यशस्वी हो, हाच आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.